मातृभाषा हे आपले अविभाज्य अंग असून इंग्रजी भाषेसारखे कृत्रिम अवयव लावून आपली संस्कृती टिकणार नाही। त्यामुळेच भाषिक आणि सांस्कृतिक अस्मिता जागृत ठेवण्यासाठी विचारवंतांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे। कारण मराठी वाङ्मयीन संस्कृतीच धोक्यात आली असल्याचे मत ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांनी व्यक्त केले। मराठी साहित्य विश्वातील व्यासंगी परखड आणि ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षा ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विदिशा विचार मंचातर्फे ज्येष्ठ साहित्यिक आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित यांच्या हस्ते रसाळ यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक, वक्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह आणि संस्कृती प्रकाशन पुणेच्या संचालक सुनीताराजे पवार आणि विदिशा विचार मंचाच्या संस्थापक संचालक ममता शेमकल्याणी आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर सुधीर रसाळ म्हणाले की साहित्य व्यवहार हा लेखक आणि वाचक यांच्यातला असतो। लेखक जे लिहितात ते वाचकांपर्यंत नेण्यासाठी प्रकाशन संस्था आणि ग्रंथालयांचे जाळे निर्माण केले जाणे आवश्यक आहे। आज प्रत्येक शहरात पुस्तक विक्री केंद्र किंवा सुस्थितीतील ग्रंथालय आहेत का असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर नाही असेच येते। चांगल्या प्रकाशन संस्था देखील बंद होत असून ज्या संस्था सुरू आहेत त्यांची अवस्था गंभीर आहे। लेखक आणि वाचक यांच्या पातळीवर जो व्यवहार चालायचा तोच बाधित झाल्याने संस्था देखील बाधित झाल्या आहेत। मुळात मराठी वृत्तपत्रे पुस्तक परीक्षेने छापायला तयार नाहीत। प्रवास वर्णने किंवा कविता यासारखे काही साहित्य प्रकार हे साप्ताहिक आणि मासिकांमधूनच विकसित होत असतात, परंतु साप्ताहिक आणि मासिकांचे अस्तित्व संपुष्टात आल्याने या प्रकारचे साहित्य प्रकाशित होण्याच्या वाटाच खुंटल्या असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना डॉक्टर राजा दीक्षित म्हणाले की समीक्षेच्या व्याख्येला छेद देणारे डॉक्टर रसाळ हे एक व्यासंगी समीक्षक असून त्यांनी लोभस समीक्षा केलेल्या आहेत। समीक्षक हे साहित्याची समीक्षा करत असताना त्या साहित्यकृतीचे रसग्रहण करीत असतात, त्या साहित्यकृतीवर भाष्य करीत असतात। हे करताना ते वाचकांची अभिरुची घडवत असतात असं ते म्हणाले। मिलिंद जोशी म्हणाले की डॉक्टर सुधीर रसाळ हे गटाताटापासून आणि वाङ्मयी राजकारणापासून दूर राहून काम करणारे व्रतस्थ असे ऋषितुल्य समीक्षक आहेत। उत्तम कलाकृतींचे सर्जन आणि दुय्यम कलाकृतींचे हनन हा समीक्षकांचा धर्म त्यांनी प्राणपणाने जपला असल्याचं त्यांनी सांगितलं।